लिकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. प्रस्तुत सेवेकरिता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारीकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला व्यवस्थित? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय संतत्व जगाच्या समोर ठेवत असताना त्याला मातृत्वाची उपमा देतात. संतत्वाला उपमा द्यावी असं जगात मातृत्व एवढी जगामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट नाही. संतत्व जगाच्या समोर ठेवत असताना त्याला मातृत्वाची उपमा दिली आणि संतत्व जगाच्या समोर ठेवलं. पण मातृत्वाची उपमा देत असताना मातृत्वच संतत्वाच्या लाईनीत मोठं होऊन बसलं. म्हणून 3 चरणामध्ये मातृत्वाचे गोडवे जगदुरु तुकोबारा गातात आणि शेवटच्या चरणामध्ये संतत्व जगाच्या समोर ठेवलं. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. ठळक बातम्या संपल्या. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. आज बारे परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी गंगा भागीरथी तीर्थस्वरूप लक्ष्मी आई साहेब गंगाधररावजी बारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त समस्त बारे परिवाराच्या वतीनं आयोजित या ठिकाणी वर्ष श्राद्ध नाम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्त हरिकीर्तनाचं आयोजन. पर्वकाळ खरं तर या परिवाराच्या पुण्येने सगळं साधून आलंय. निमित्त अत्यंत दुःखदायक आहे. श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे आणि या परिवारातून 1 वर्षभरापूर्वी आई गेली म्हणून दुःखाची बाब नक्कीच आहे. तरी सुद्धा सांगेल मी, पर्वकाळ सगळ्या गोष्टीचा साधला. मुळात आई वडिलाचं पुण्यस्मरण हा त्यांच्या पुत्रांसाठी आणि कन्येसाठी पर्वकाळच असतो. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, सोहम सूर्यादिक ग्रहणी येऊनी करीती पार्वणी का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्या दिवशी माई बापांनी देह ठेवला तो काळ, ती तिथी, तो दिवस, ती वेळ पुत्रांसाठी पर्वकाळ असते. म्हणून त्या पर्वकाळावरती केलेलं पिंडदान, तर्पण, श्राद्धाधिक तर्पणाधिक विधी, केलेलं अन्नदान याचं पुण्य कैक पटीनं अधिक असतं. म्हणून आज वर्षातून एकदा येणारी प्रबोधिनी एकादशीच्या नंतरची आजची द्वादशी प्रदोषही आहे. बरोबर आहे ना? आज प्रदोषही आहे, आज द्वादशी सुद्धा आहे आणि कालची प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी. परमात्मा देवशयनीला झोपले आणि कार्तिकीला परमात्मा झोपेतून उठले. म्हणजे चातुर्मासाचा जो कालावधी सांभाळला जातो आणि कार्तिक मास हा परमात्म्याचा अत्यंत आवडता महिना म्हणून कार्तिक स्नान ज्याला म्हणतात. महिनाभर सगळे वारकरी पहाटे उठून स्नान करतात आणि काकडा बहुतांशी या महिन्यामध्ये गावोगाव जास्तीत जास्त संख्येने चालला जातो. आश्विन महिन्यातील पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, ते आता मग या महिन्यामध्ये कार्तिक शुद्ध वारी ही परमात्म्याची वारी म्हणजे पंढरीची वारी आणि त्याच्यानंतर कार्तिक वद्य वारी म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबारायांचा समाधी उत्सव आणि समाधीचा काल. या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला, अत्यंत दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणायला हरकत नाही, म्हणजे अत्यंत पवित्र असणारा कार्तिक महिना, त्यातली कार्तिकी आजची द्वादशी आणि त्यातही या कुळाच्या पुण्येने. तसं पाहिलं तर बारी परिवार हा संपूर्ण वारकरीच परिवार आहे आणि आई साहेबांचे पती हे फार मोठे वारकरी होते. गावामध्ये पोथ्या जर सांगायच्या असतील तर या परिसरामध्ये त्यांच्या तोडीस तोड पोथी सांगणारा दुसरा कोणी नव्हता. आल्यानंतर चिरंजीवांकडून कळालेली माहिती तीर्थस्वरूप कैलासवासी गंगाधररावजी बारे
म्हणजे ही या परिवाराची वारकरी परंपरा. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की 3 ठिकाणाहून या माळ्यामध्ये वारकरी दिंडे येतात आणि त्या दिंड्यांचं अन्नदान, संतांची पालखी, तिचा पदस्पर्श आणि अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली ही बारे परिवाराचं अंगण असेल. त्याचप्रमाणे त्यांचा हा माळा असेल, त्यांचं घर आणि त्यांचं कुटुंब, संप्रदायाचा वारसा या परिवारामध्ये आहे. आणि याच वारशाच्या पुण्येवर, कुळाच्या पुण्येवर, वाडवडिलांच्या पारमार्थिक पुण्येच्या जोरावरती आज दोन्ही चिरंजीवांनी मिळून प्राध्यापक श्री नारायणराव गंगाधररावजी बारे, श्री राजेंद्र भाऊ गंगाधररावजी बारे हे त्यांचे 2 मुलं, त्याचप्रमाणे आईसाहेबांची पुतणे श्री दत्तात्रय महादूरावजी बारे, त्याचप्रमाणे त्यांच्या 3ही मुली सौभाग्यवती दगुबाई साकारी थेटे, सौभाग्यवती रतनबाई सुदामरावजी धनगे, सौभाग्यवती शोभाताई ज्ञानेश्वररावजी दरगुडे, त्यांच्या 2ही सुना सौभाग्यवती मंदाकिनीताई नारायणरावजी बारे, सौ सुवर्णाताई राजेंद्ररावजी बारे, त्याचप्रमाणे त्यांचे 5 नातू आणि 2 नाती श्री मंजितराव नारायणरावजी बारे, अक्षय भैया राजेंद्ररावजी बारे, योगेश भैया दत्तात्रयरावजी बारे, कैलास भैया जगन्नाथरावजी बारे, शेखर भैया जगन्नाथरावजी बारे, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 नाती सौ पूजाताई विकासरावजी बडे आणि कुमारी आरतीताई राजेंद्ररावजी बारे आणि समस्त बारे परिवार आणि समस्त भजनी मंडळी धामोरी या परिवारातील नितांत प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मंडळी, नातेवाईक, पारिवारिक मंडळी, परिसरातील सर्वच वारीकरी मंडळी, भजनी मंडळी, गावकरी भजनी मंडळी, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेली सर्व वारीकरी मंडळी, परिसरातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून ज्यांच्यामुळे सेवेची या ठिकाणी संधी मला प्राप्त झाली, त्यांच्या माध्यमातून संपर्क झाला आणि आजच्या हरिकीर्तनाचं कीर्तनकार असतील सर्व गायक वादक मंडळी आणि वारकरी मंडळी सगळ्यांचं नियोजन बारी परिवाराने ज्यांच्याकडे सोपवलं असे हरिभक्तीपारायण आदरणीय श्री विनायकजी महाराज वाहक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देईल मी. आपणास समोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे, पण तत्पूर्वी ज्या निमित्ताला धरून या ठिकाणी हरिकीर्तन आहे ते 1 वर्ष श्राद्ध आहे. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. आणि दुसरी गोष्ट आपण याला पुण्यस्मरण देखील म्हणतो. ज्यांचं स्मरण केलं असता पुण्य करण्याचं स्फुरण निर्माण होतं त्यांचंच फक्त पुण्यस्मरण असतं. ज्यांनी मरुस्तर कोंबड्या हाणल्या त्याचं पुण्यस्मरण कधीच नसतं. पहा तुम्ही आयुष्यभर म्हाताऱ्याचं, आमच्याकडे बहुधा अशा गाड्या असतात ज्या कोण्याच फिटरकडं नीट होत नाहीत. कोणी मणक्यात गेलेलं, कोणी खोब्यात गेलेलं, अनेक रोगांनी जडलेलं. एक वाक्य लक्षात घ्या, तुम्ही देव, देश आणि धर्माच्या चरणी सुकलेलं फुल वाहत असाल तर देव, देश आणि धर्म नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे चांगल्या लोकांची गरज आहे. तरणे लोक द्या ना तुम्ही आम्हाला. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. म्हणजे ज्यांनी आयुष्यभर दुकानं पालती घातली पायाखाली आणि काळ्या पिशव्या गावात सप्ताह बसला तरी घरात येतच राहिल्या, अशा व्यक्तीचं पुण्यस्मरण कधीच होत नाही. पुण्यस्मरण म्हणतात कशा? पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची घेता सज्जनाची नावे. ज्यांचं स्मरण जरी झालं तर माणसाला पुण्य करावं वाटतं. ज्यांचं स्मरण
पुण्य करण्याचं स्फुरण निर्माण करतं. कधी कधी आवो आबा वारले बर का, आता गावात काकडा कोण म्हणील, तात्या वारले बर का, अहो पहिली चाल गावी ना कीर्तनामध्ये तर तात्यांनीच गावी बर का. आता गावात भजनात शोककळा निर्माण झाली. आता असं भजनी गावात राहिलं नाही. अहो तमकी आजी वारली, आता गावातल्या सोयरीकी कोण मोडील. ढल तुम्ही सर्वजण जागी राहून कीर्तन ऐका. मुळात आपलं कीर्तन कायला 4G लागत आहे. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत डाउनलोडच होत नाही. ते गोल बिंगत राहते शेवटपर्यंत आणि मधीच बंद पडत आहेत. म्हणून खालून तुम्ही मला सिग्नल देत राहा. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काढल्याशिवाय मला पुढून बोलता येणार नाही. म्हणून हा खेळ नव्हे एकल्याचा, म्हणून मेळ मिळविला. महिला मंडळ प्यार का वादा 50-50. अर्ध तुम्ही बोलायचंय, अर्ध मी बोलायचंय, याचंच नाव कीर्तन आहे. तुम्ही खालून रिस्पॉन्स देत राहा, प्रतिसाद देत राहा. विढल वर्ष श्राद्ध नाम पुण्यस्मरण आणि पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेलं हरिकीर्तन. तसं पाहिलं तर या परिवारामध्ये 3 मुली आणि 2 मुलं. माणूस कितीही मोठा झाला तरी तो त्याच्या आई वडिलांच्या तुलनेत छोटंसं बाळच असतो. पहा, एक कष्टातून प्रपंच फुलवला आई वडिलांनी, तसं वडिलाचं जाणं लवकर झालं. पण फार कष्टातून प्रपंच फुलवला, कष्टातून मुलांना शिकवलं, लेकरांना शिकवलं. कष्ट आयुष्यभर झाले, चांगले दिवस पाहिलं, वडील राहिले नाही. पण आईला सगळं सुख पाहता आलं मुलांचं. सगळ्या दोन्ही सोनांनी, लेकांनी, नातवंडांनी आजीबाईंची चांगल्या प्रकारे सेवा केली. मला वाटतं आजी साहेबांचे 4 धाम झालेले होते. असं एकही तीर्थस्थान नव्हतं की आजींनी त्या तीर्थस्थानाचं दर्शन घेतलेलं नव्हतं. आषाढी आणि कार्तिकीची परंपरा या घराण्यामध्ये आस्थागायत चालूच आहे. म्हणून तर आजींना मरण कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिनी, हरिदिनी मरण आलं. पहा तुम्ही, सगळं जिंकलं म्हातारीने असं म्हणायला हरकत नाही. आता जीवाचं सोनं झालं. आई साहेब गेल्या, पण जीवाचं सोनंही झालं आणि चांगले जीव शेजारी गेल्या. प्रत्येकाचे मायबापना जन्मजोगीला जावेत आणि म्हातारपर्यंत टिकावेत. पण काय आपलं दुर्दैव असतं, मायबाप आपल्याला अर्ध्या रस्त्यात सोडून जातात. म्हातारा झाला ना तरी त्याला असं वाटतं आपले आई वडील जिवंत पाहिजेतच. वडिलांचं छत्र तर लवकर हरवलं, पण आई साहेब या लेकरांसाठी वडीलही झाल्या आणि आईही झाल्या. केवळ प्रपंच दांडगा केला नाही तर परमार्थही सुखाचा केला आणि घराण्याला परमार्थाचा वारसा दिला. संप्रदायाचे संस्कार दिले. संस्काराने सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेला हा वारे परिवार आणि आई साहेबांचा एका विशिष्ट वयाच्या, सरांनी सांगितलं म्हातारीच्या ना सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आतापर्यंत मी असं ऐकलं होतं फक्त माणसाची इच्छा पूर्ण होत नाही, पण मरण जिंकलेली काही माणसं आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. म्हातारीच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, जीवाचं सोनं झालं. आता कार्तिकीच्या दिवशी मरण येणं या पलीकडचं आणि वारेकऱ्यांनी घराण्यातला माणूस हरिदिनी जाणं म्हणजे तो आता परमात्म्याच्या आणि पांडुरंगाच्या चरणाशी त्यांनी स्थान प्राप्त केलं असं म्हणायला हरकत नाही. विढल मृत्यू लोकाचा नियमच आहे, ते आल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागतं. पण आईचं जाणं जीवाला फार दुःख देणारं असतं. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते, आई ही आई असते. गड्या माझ्या दादांना, ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल, पण मातीआड गेलेलं मायबाप पुन्हा नाही दिसू शकणार. ओ कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती, सब कुछ मिलता है पर माँ नहीं मिलती. जगातील सगळी नातीगोती एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. अरे काही नसू द्या, त्या आईने नुसता डोक्यावरून हात जरी फिरला ना तर लेकराचं पोट भरतं. जिच्या पाहण्यात सुद्धा कृपा असते, जिच्या हसण्यात. पहा तुम्ही, आईचा शब्द असतो ना, आईच्या शब्दात आणि बाईच्या शब्दात काहीतरी फरक असतो. आईचे शब्द
अमृतासारखे गोड वाटतात, जी प्रत्येक क्रियेतून जीवावर फक्त उपकारच करत राहते आणि तिच्या उपकाराची महती आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विषद करतात. ढल जाणं हे प्रत्येकाचं दुःख देणार आहे, पण जावं लागतंच. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. इथे ज्याला ज्याला जन्म घेतला त्याला जन्माल्यानंतर मरायचंय, ज्याला ज्याला मरायचंय त्याला मरेपर्यंत जगायचं. आज मेला पण मेला बाप मस्त गेला, आज मेला पण मेला बाप मस्त गेला. देखत देखत ना तू पण कोई तैसा झाला, देखत देखत ना तू पण कोई तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाल मोठे, उठा उठा जागा पाठी भयाल मोठे, उठा उठा जागा पाठी भयाल मोठे. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. ज्याचा जन्म झाला, ज्याचा वाढदिवस झाला त्याचं वर्ष श्राद्ध निश्चित आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. जो खाटीवरती आला त्याला 4 जणांच्या खांद्यावरती जायचं. म्हणजे जिथे इच्छा नसतानाही जन्माला यावंच लागतं आणि नंतर इच्छा नसतानाही मरावंच लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. पण जगावं कसं आणि मरावं कसं? मरावं तर प्रत्येकालाच लागतं. आया हे सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांधे या जंजीर. सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी काम आएगी, न सोना काम आएगा न चांदी काम आएगी. वाह वाह राधे. छोटा ही और कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के समान है, मिट्टी की काया एक आवाज मोकळा करा. मिट्टी की काया एक मिट्टी बन जाएगी, मिट्टी बन जाएगी. वाह. शरीर श्रीमंताचं असेल वा गरीबाचं असेल, गरीबाच्या आणि श्रीमंताच्या घरादारात बदल असेल, संसारात अजिबात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात बदल असेल, झोपेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या भाकरीत बदल असेल, भुकेत बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या कपड्यात बदल असेल, शरीरात बदल नसतो. श्रीमंताच्या आणि गरीबाच्या चपलेत बदल असेल, पायात बदल नसतो. वाक्य बोलू माईबाप, काळजात उतरून घ्या. पैशाने तुम्ही कोटी रुपयाचा बंगला बांधू शकतात, पण समाधान नावाची गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. पैशाने 50,000चा कट खरेदी करू शकतात, पण 2 तासाची झोप नाही. पैशाने तुम्ही भाकर विकत घेऊ शकतात, पण भूक नाही. पैशाने तुम्ही लाख किमतीचे कपडे खरेदू शकतात, पण लाख किमतीचा आणि अनमोल किमतीचा मानवी शरीर नाही. पैशाने तुम्ही 1000चा बूट खरेदी करू शकतात, पण लाख किमतीचा पाय तुम्ही खरेदी नाही करू शकत. श्रीमंत आणि गरीब जगण्यात जरी बदल असेल माईबाप, दोघांची मेल्यानंतर राखच होते. आयुष्यभर माणूस घमेंड करतो कशासाठी? कोटीचा बंगला बांधा नाही तर लाखाचा बांधा, शेवटची आंघोळ चौकातच होणारी. 10,000चे कपडे घाला, 1000चे कपडे शिवून घाला. शेवटी असे कपडे असतात रे मेलेल्या माणसाला ज्या कपड्याला खिशेच नसतात. सगळ्यांची होणारी गत एकच आहे. आयुष्यभर माणूस घमेंड करतो कशाची? आयुष्यभर माणसाला गर्व असतो कशाचा? आयुष्यभर माणसाला अभिमान असतो तरी कशाचा? आजपर्यंत
श्रीमंताला जाळलं जात असेल एखाद्या चंदनाच्या लाकडात, गरीबाला बाबळीच्या लाकडात जाळला, पण जाळल्यानंतर दोघांची होते ती राखच होते ना. अंतिम जर दोघांची राखच असेल तर आयुष्यभराचा खटाटोपा कशासाठी? मरावं प्रत्येकाला लागतं, हे जीवनातील अंतिम सत्य. मृत्यू हे जगातलं एकमेव सत्य. मृत्यू हा माणसाचा सगळ्यात मोठा जवळचा मित्र आहे. काळ बदलला, वेळ बदलली तर कोणताही मित्र तुमच्याकडे पाठ फिरवेल, पण मृत्यू माणसाकडे कधीच पाठ फिरवत नाही. जगातील एकमेव सत्य ते म्हणजे राम नाम. आयुष्यभर माणूस म्हणतो 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील. ते 4 लोक तुम्हाला खांद्या उचलले एकच म्हणतात, राम नाम. आणि गुलाबजाम मस्त आहे, चांगला होता तू, चांगला वागत होता तू, हे राम मेला मेला. पृथ्वीचा फार मोठा अवघड आहे. इथे 4 जणांना एकत्रित येण्यासाठी सुद्धा एकाला जावं लागतं सोडून. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. एका स्मशानभूमीमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं, अरे मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. कधी कधी पहा तुम्ही ट्रॅक्टरवर, ट्रकवर, मला तर असं वाटतं जगातले सगळ्यात मोठे तत्ववेते ट्रक मध्ये जन्माला आलेत की काय. फार मोठा वेदांत असतो त्यांचा. एका ट्रॅक्टरवर लिहिलेलं होतं सावन को आने दो, आणि मागून धाडा 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 एक ट्रक करत आला, आया सावन झुमके. मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते. जगातलं सगळ्यात मोठं सत्य, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते. अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने जला दिया जाते जाते. ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत, इकडे मी सगळ्यांना उद्देशून बोलते अशातला भाग नाही हा. म्हणजे कीर्तनातलं काय ऐकायचं असतं ना, आनंद घ्यायचा असतो. सगळंच काय कीर्तनकार कोणाला उद्देशून बोलत नसतो, अजिबात नाही. आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यासाठी आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी इकल्या, बांध कारू कुरू कुरू इस्टेटी वाढवल्या, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्या टोप्या आपल्या डोक्याला, नको ते खोटे नाटे धंदे केले. रात्रीचा दिवस, दिवसाची हाडाची काड, रक्ताचं तुमच्या सगळं पाठच आहे. आतापर्यंत ज्यांच्यासाठी एवढा मोठा खटाटोप केला, कष्ट केले, आणि ज्यांच्या सगळी इस्टेट जमवली, ज्याच्यासाठी तुम्ही फार मोठे कष्ट केले, खटाटोप केला, त्याला शिकवलं, नोकरीला लावलं, तो तुमचा कुळाचा दिवा कोण माहिती तुम्हाला? जगातला अंतिम न पचणारं सत्य, कटू सत्य, ज्याच्यासाठी अरे ज्याला पुळ तुम्ही थोडीशी इजा होऊ दिली नाही, ज्याला अगरबत्तीचा चटका सुद्धा बसू दिला नाही, तोच पोरगा माणसाला शेवटचा अग्नी डाग देतो, पेटवून देतो माणसाला. हे जगातलं न पचणारं सत्य. पिढलं म्हणून पोरगी कन्यादानापर्यंत, बायको उंबरट्यापर्यंत, समाज स्मशानापर्यंत, पोरगा मुखाग्नी दानापर्यंत, त्यानंतर माणसाच्या सोबत कोणीच येत नाही, अजिबात येत नाही. बरोबर आहे ना? तो त्याच्यानंतर माणसाच्या सोबत कोणीच येत नाही, तरी सुद्धा माणसाला जिवंत राहता येतं. याचा एकच अर्थ आहे, तुम्ही कीर्ती रूपाने जगात उपकार करून गेलात तर तुमचं कर्म तुम्हाला नंतरही जिवंत ठेवतंय, आणि ते कर्म तुमच्या सोबत जातंय. नंतरही निदान माणसाने मेल्यानंतर 20-25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे ना. मी माईक घेऊन पुढे येऊ का? हे पहा, मी तुमच्या लेकीसारखी बरं का, काहींच्या नातीसारखी, काहींच्या लेकीसारखी, काहींच्या बहिणीसारखी. इकडं काही माझ्या आजीच्या, आईच्या आणि बहिणीच्या वयाच्या. कीर्तन होईपर्यंत मला तुमची नात, तुमची पोरगी, तुमची बहीण समजा, पण प्लीज माझ्यावर कोणी रुसू नका, तुमलेवणी पाहू नका आपल्याकडं. रात्रभर प्रवास झालाय बरं का, मी बेजार झालेली प्रवासाने. तुम्ही अधिक जेवढा मला रिस्पॉन्स आणि जेवढी आपुलकी देताल तेवढं अधिक मला तुमच्या पदरामध्ये टाकता येईल बरं का. म्हणून मला फक्त आपुलकीची भावना आणि प्रेम तुमचं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल हाय का आमच्या इस्टेटमध्ये हिस्सा मागशील, इस्टेटमध्ये हिस्सा मागणार नाही. कीर्तन होईपर्यंत पोरगी समजा, फक्त 4 आहेत, 5वी समजा, 3 आहे, 4थी समजा, 2 आहे, 3री समजा, 1 आहे, 2री समजा, पोरगीने मला वटीत घ्या. कीर्तन होईपर्यंत काही मागणार नाही मी तुम्हाला.
आमच्याकडे भरपूर आहे आणि आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे समाधान नावाची सगळ्यात मोठी श्रीमंती वारकऱ्याच्या घरी असते. मग तुमच्याकडून काही लागत नाही. कीर्तन होईपर्यंत आपुलकीची भावना मला द्या. फ्रेश चेहरे ठेवा, फ्रेश आसन, फ्रेश बोला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. गेल्यानंतर माणसाने निदान 10-5 वर्ष तरी जगलं पाहिजे. नाही तर एकदा जाळले, श्राद्ध झालं, खोंटेला म्हातारा टांगला आणि 2-3 वर्षांनी स्टोर रूम तऱ्याचा फेटू फेकून दिला, असं व्हायला नको. गेल्यानंतरही माणसाला जिवंत राहता येतं. तुका म्हणे कामरानेची सरे उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती मागे, उत्तमची मुरे कीर्ती मने कमरे तिथं उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मेल्यानंतरही माणसाला जिवंत राहता येतं, त्याचं नाव आहे कीर्ती. कीर्ती रूपाने तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा, कीर्ती माझी याही भूमंडळा, कीर्ती माझी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा, याही भूमंडळा. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. तर विश्व माऊली ज्ञानोबा राय संजीवन समाधीनंतर 750 पावणे 800 वर्ष अजूनही आपल्या जिवंत असतील. जगद्गुरु तुकोबर आता 4.25 वर्ष होतील. 450 वर्ष आपल्यात जर जिवंत असतील. नाथ महाराज, छत्रपती शिवराय, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, जनार्दन महाराज गेल्यानंतरही साधू संत आपल्यामध्ये जिवंत असतील. याचं एकच कारण आहे आणि ती म्हणजे कीर्ती. कीर्ती रूपाने सुद्धा आपल्याला नंतर जिवंत राहता येतं. याच्यासाठी आयुष्यभर चांगलं कर्म करावं लागतं. 2 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवेन. जगणं आणि मरणं प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण जगावं कसं आणि मरावं कसं. जन्माला सगळेच येतात, कसंही जगतात, याला किंमत नाही. मला वाटतं कोल्हे कुत्रे सुद्धा रस्त्यावर पोट भरतात. माणसाला 10-5 वर्षातून एखादं लेकरू झालं तर लोक गाव जेवण देतात. मला असं वाटतंय गावात एक प्राणी असतो पहा, ग्रामपशु, सफाई कामदार, त्याला डझन होता. दर 5 वर्षिकला हायच फॉर्म त्याचा डझन. त्याने तर मग अख्खा जिल्हा जेव घालायला पाहिजे ना. मग डुकरीनीनं प्रपंच का माकडा खोपडांचा, चिलटा डासांचा, मच्छरांचा आपल्यापेक्षा फार दांडगाने व्यवस्थित आहे. याला अजिबात किंमत नाही. तुम्ही जगलात किती याला किंमत नाही. तुम्ही जगलात कसे. जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पर तो कव्वे भी पेट भरते हैं. जगावं कसं आणि दुसरा मुद्दा आहे मरावं कसं. तुम्ही कसे गेलात याला किंमत नाही. इतिहास कधी जगण्याचाही होत नाही, इतिहास कधी मरणाचाही होत नाही. इतिहास निर्माण होतो तो जगण्याचा आणि तो चांगलं जगण्याचा. मरतात सगळे, त्या मरण्यालाही काहीतरी अर्थ असावा. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पोलाद था. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका पोलाद था. अरे औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, क्योंकि वो तो हिंदू की औलाद था, वो तो शेर शिवा की औलाद था. मरतात सगळे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. निदान आपण गेल्याच्या नंतर जगाने आपल्यासाठी रडावं. एक पोरगा म्हणे ताई नाही जग रडलं. मग म्हणलं अरे बाबा निदान गावाने गल्लीने घरच्या लोकांनी तर आपल्यासाठी रडावं ना. घरच्या लोकांनी तो म्हणे गावच रडलं पाहिजे ना. मग याच्यासाठी चांगलं वागायची काय गरज आहे. काहींचे डोके कुठं डोकं लावतील ना, अजिबात विचारच करायचा नाही. पहा तुम्ही
तो म्हणे गावच रडलं पाहिजे ना, मग चांगलं वागायची काय गरज आहे. म्हटलं कसं. तो म्हणे जिवंत आहे तोपर्यंत अख्ख्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे आणि नाही देताच मारायचं. मी तुमच्या पुढे हानो हानो घेईन बर का आता. विढल अरे बाबा हेही रडवणे, पण चांगल्याच्या आधी जायचं असेल तर कर्म चांगलंच करावं लागतं. कबीरजी सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो कि हम हसे और जग रे. ज्यावेळी आम्ही जन्माला आलतो आम्ही रडत होतो, जगाने आमच्या रडण्याचा उत्सव साजरा केला. पण जाताना असं कर्म करून जा की आम्ही हसत हसत जगाचा निरोप घ्यावा, पण जगाने मात्र आमच्यासाठी रडावं. आणि आपल्याला वाटत असेल जगाने आपल्यासाठी रडावं तर आयुष्यभर चांगलं कर्म असावं. ढल कर्म चांगलं असेल तर त्या व्यक्तीला घर सोडून कधी पंढरपूरची वारी करायची गरज नाही, आळंदीची वारी करायची गरज नाही, मंदिरात कोण्या देवाची पूजा करायला जायची गरज नाही, त्याला देवपूजा करायची गरज नाही, स्मरणी घेऊन नामस्मरण करायची गरज नाही, तुळशीला पाणी घालायची सुद्धा गरज नाही. कृपया हे ऐकून करणाऱ्यांनी सोडायच्या नादी लागू नका, म्हणजे बाद झालं. कर्म प्रामाणिकपणे असेल तर, तुमचं कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक तुम्हाला घर चालत दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्म प्रामाणिक पाहिजे फक्त माणसाचं. विनंती असेल माझी, तुम्ही घरी सावासणी जेव घालतात का महिला मंडळ? पाठीमागच्या का पक्क्या पाकिस्तानी येतं? मग मानात हलवा की ग. तुम्ही काय रुसल्यात का माझ्यावर? जिथं तिथं संख्या आमची असती, पण काय पुण्यतिथीला संख्या तुमची जास्त असती आणि आमचीच कमी असती. पण जेवढे तेवढ्या फुल पाठिंबा बरं का. प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मलाच करा. हा झेंडा आपलाच फडकला पाहिजे, निवडून आपलीच पार्टी आली पाहिजे. तू माग आहेत का माझ्या? नाही तर तुम आगे चलो ना हम तुम्हारी पीछे पीछे. असं नको मग मला एकटीला पुढं काढून द्यायच्या. मला पाठिंबा आहे ना तुमचा? आहे का चकचक आहे ना? तुम्ही घरी सवाशीन जेव घालतात का? पुरणपोळी का वरणपोळी? इथून पुढे विनंती माझी, सवाशीन घरी जेव घालताना कधी श्रीमंताची बाई जेव घालायची नाही बरं का. म्हणजे मला तेच वावडे अशातला भाग नाही. घालायचे असेल तर मनाने श्रीमंत पान, परिस्थितीने श्रीमंत पान. परिस्थितीने श्रीमंती जिचं मन भिकारी अशी बाई जेव घालायची नाही कधी. मला आश्चर्य वाटतं ती टचून नाश्ता करून येते घरी आपल्या सवाशीन घातल्यावर. आल्याच्या नंतर अर्धी पुरणपोळी काढून ठेवी ती, 4 भजे तरी उठे. आमटी जरा जमलीच नाही, कढीला फोडणीला तेल घातलं तर तू तशीच मरणा बाई. तू उपाशी राहिल्या कोणाच काही बिघडणार आहे का? जेवण आला त्याला जेवायचा आग्रह करू नका. उपाशी त्याला बसून जेव घाला. त्याला अन्नाची गरज आहे आणि किंमतही. जो निरोगी त्याला औषध कोंबू नका. जो रोगी आजारी त्याला औषध द्या, त्याला औषधाची गरजही आहे आणि किंमतही. श्रीमंताची नाही, लेकरा बाळांचं करता करता ज्या बाईच्या मुखात अन्नाचा घास नाही, अन्नाचा कंजीच्या पोटात नाही सकाळपासून. तुमच्या घरी भांडे घासायला आली, शेतात खुरपायला आली, कांदा निंदायला आली. निंदायला का भांगायला? निंदायलाच ना. हा, खुरपायला निंदायला. तुमच्या घरी भांडे घासायला आली अशी मजुरीन बाई, बरोबर 12ला तिला घरात बोला, हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचं ताट तिच्या समोर सरकवा. ती बाई सगळं ताट चाटून पुसून खाते. वाटलंच पुरणाची पोळी 10-5 भजे पेपरमध्ये गुंडाळून देते. घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर स्वतःच्या लेकरांना बसून जेव घालते. माईबाप ज्या दिवशी पुरणपोळीचा गोडघास त्या गरीबाच्या मुखात जातो, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं असू, त्यांच्या डोळ्यातली 2 आनंदाची अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पंढरीनाथाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं, पैठणच्या नाथांचं दर्शन तुम्हाला त्या झोपडीतल्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. वाह, जे कारंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. किसी के काम जो आई
उसी इंसान के हेते पराया दर्द अपनाई उसी इंसान के हेते. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, पायात मोडलेला काटा पायात न राहता त्याच्या वेदना अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतात. माणूस म्हणतात कुणाला खरा, दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुःख दुसऱ्यापुरतं मर्यादित न राहता दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं अंतःकरण वितळतं, पाझरतं, द्रवीभूत होतं, ज्याच्या अंतःकरणात मायेचा पाझर फुटतो त्याला तर खरा माणूस म्हटलंय ना. पायी काटा नेटे ती व्यथा जीव मटे, तैसा कोडे संकटे पुढीला जेनी. वैष्णव जन तो तेने काही जे पीड पराई जानी. वैष्णव जन तो तेने काही पीड पराई जानी. जिवंत राहायचं असेल तर चांगलं कर्म करत राहणे. जन्म आणि मृत्यू जरी दुःख देणारे असेल पण येत नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती रामकृष्ण आले गेले, तेने जग का होसची पडले. दिनचार घडी काजीना दुनिया मुसाफिर खाना. चाहे लाख करोड़ आए, चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला जाना. दुनिया मुसाफिर जिंदगी एक किराए का घर है. वाह वाह वाह. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का है, एक दिन बदलना, एक ना एक दिन बदलना. मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे आणि ठरल्याप्रमाणे
जरी बाप दुःख देणारी असेल तरी आई साहेबांचं जाणं या परिवाराला चटका लावून नक्की जाणार आहे. हिमालय सारखं दुःख कोसळलं, पण कुठेतरी आता वर्षभर सगळ्यांचं रडण्यात गेलं. पण आजच्या कीर्तनातून आई साहेबांना, आजींना आपल्याला ही श्रद्धांजली, आता शेवटची श्रद्धांजली अर्पित करायची आहे. सर्वांच्या वतीनं वाक पुष्पांजली आणि आदरांजली. कारण शास्त्र सांगते जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत गेलेला जीवात्मा मुक्त होत नाही. एकदा श्राद्ध झालं की मग तो जीवात्मा पुढच्या योनीत जाण्यासाठी, पुढचा प्रवास करण्यासाठी तो जीवात्मा मुक्त होतो. तसं पाहिलं तर आत्मा शुद्ध आहे, मुक्तच आहे. नैनम चिंदन्ते शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्याला अग्नी जाळू शकत नाही, तो मुक्तच आहे तो आत्मा. ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातनः. तो परमात्म्याचा अंशच आहे. तद धामम परमम मम. माणूस गेलं, आता वेदांताच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, वेदांताच्या भाषेत ज्या दिवशी माणसाला मृत्यू कळेल त्या दिवशी लोक मृत्यू रडणार नाहीत, तर मरणावर लोक प्रेम करू लागतील. प्रेम विढालं. तुम्ही जाणकार लोक आहात, जिज्ञासू आहात आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत एज्युकेटेड लोक आहेत. तुम्ही आमच्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे येतात. आजही पहा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्राची भूमी राजकीय भूमी म्हणून ओळखली जाते. राजकारणाचा जन्मच इथं झाला. म्हणून मुख्यमंत्री जरी विदर्भ आणि मराठवाड्याचा झाला तरी सगळ्या फायली तुमच्याकडूनच हल्ल्या जातात. ह्या भूमीची खासियत आहे, राजकीय भूमी. म्हणून पाणी आमचा, फायदा तुमचा, पैसा तुमचा आणि राजकारण आमच्या घरात. बहुश्रुत मंडळी आहात. एक वाक्य ठेवते तुमच्या समोर. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के. जाते नहीं कोई यहाँ दुनिया से दूर चल के. ऐकताय तुम्ही? मिलते हे सभी यहाँ पर कपडे बदल बदल के. एकच माणूस हे कपडे बदलून बदलून आपल्याला भेटतो. तसा आत्मा तोच आहे, पण इथे शरीर बदलून बदलून आपल्याला भेटतो. ढल. शास्त्राने प्रत्येक जीवावरती 3 ऋण सांगितले. थोडक्यात सांगते. देव ऋण, ऋषी ऋण म्हणजे संत ऋण, आणि तिसरं आहे मातृपितृ. देवाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी भजन करणं, संतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मार्ग दावून गेले आधी एथ वडील जे जे करीती. संतांचा मार्गाचं अनुकरण करणं, त्यांच्या ऋणातून मुक्त होणं तिसरं ऋण आहे. मातृपितृ ऋण. जोपर्यंत माईबाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं. म्हणजे का आपण उपकार नाहीत करत त्यांच्यावर, अजिबात नाहीत. जोपर्यंत माईबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करणं. आणि आई वडील गेल्याच्या नंतर दशक्रिया, उत्तर क्रिया, 10वा 13वा मासिक श्राद्ध म्हणजे महिना जेव घालणं, आणि त्यानंतर वार्षिक श्राद्ध, पुण्यतिथी, त्याला मग पिंडदान करणं, तर्पण, श्राद्धाधिक तर्पणाधिक अन्नदान करणं, आपली इच्छाप्रमाणे गोरगरिबांना, गरजूंना जेव घालणं, ब्लँकेट वाटप करणं, अनाथ आश्रमात जाऊन अनाथ लेकरांना कपडे दान करणं, स्वेटर देणं. आता हिवाळ्याचे दिवस आहेत ना, चपला देणं, फुटपाथवरती गरजू लोक असतील त्यांना ब्लँकेट वाटणं, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार. हे आई वडिलांनंतर केलेलं दान धर्म, केलेलं अन्नदान, याचं सगळं पुण्य गेलेल्या जीवात्म्याला लाभतच. हे पुरोगामी लोकांना कळणार नाही. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करणं, गेल्याच्या नंतर श्राद्धाधिक पिंडदानात विधी करणं, म्हणजे त्यांच्यातून ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न. आणि मातृपितृ ऋणापैकी आज अभिप्रेत असलेलं मातृ ऋण, आणि मातृ ऋणातून उतराई होण्यासाठी या बारीव परिवाराने ठेवलेला हा पुण्यतिथीचा, पुण्यस्मरणाचा, वर्ष श्राद्धाचा अट्टहास. विढल. मी अभंगाच्या माध्यमातून थोडक्यात तुमच्या समोर मातृत्व ठेवायचं. वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असेल. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असेल. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणी नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती ती फक्त आपली आई, त्यानंतर दुसरं कोणी नाही. मग तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल. तुम्ही देखणे दिसत असाल, 1000 मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक तुमच्या बोटांवर प्रेम करतील. तुम्ही चांगलं बोलत असाल, लोक शब्दावर प्रेम करतील. पण ऐका माईबाप, काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणार
जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातृत्वाचं अंतःकरण. असं म्हणतात जसं दोरी जळते पण पीळ जळत नाही, तशी माय जाते पण तिचं प्रेम काही संपत नाही. जीवावरती त्या मातृत्वाचे अनंत उपकार आहेत. त्रोटक उपकार तुमच्या समोर ठेवायची चेष्टा करते. हाडाची काढ आपल्या कातडीची जोडी करून मातृत्वाच्या पायात घातली तरी मातृत्वाचे उपकार न भेटणारे आहेत. एवढे अनंत उपकार मातृत्वाचे प्रत्येक जीवावरती आहेत. त्याचे काही उपकार आईचे तुमच्या समोर ठेवते मी. आईचा पहिला उपकार या जगात, या विश्वात, या ब्रह्मांडात जिनं पहिला पाऊल ठेवायला स्वतःच्या शरीरात आणि पोटात जागा दिली ती आपली माय आहे. जिनं जगात पहिली जागा दिली आपल्याला पाय ठेवण्यासाठी ती आपली आई. हा तिचा पहिला उपकार आहे. तिचा दुसरा उपकार आहे जगात पहिलाचा रक्ताचा थेंब जिनं दान केला ती आपली आई. तिसरा उपकार आहे या जगात पहिला श्वास जिनं दान केला आपल्याला ती आपली आई. जिनं स्वतःच कॅल्शियम आपल्या लेकरासाठी दान केलं हा आईचा चौथा उपकार आहे. जिनं दूध पाजलं यात काय नवले, पण दूध पाजण्यासाठी जिनं स्वतःची आबरू सुद्धा दान केली लेकराच्या पारड्यात ती आपली आई. ढल पहिला उपकार त्या मातृत्वाचा जिनं जगात, या विश्वात पहिला पाय ठेवायला आपल्याला स्वतःच्या गर्भात जागा दिली. गावात एखादा माणूस किरायाने राहण्यासाठी आला, त्याला एखाद्याने घोडी किरायाने जर दान केली 2-4 वर्षाने तो स्वतःच घर बांधतो. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगतो, रावसाहेब, अण्णा, तात्या, या गावात आलो, तालुक्यात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती हो, पण आबांसारखी देव माणसं भेटली, त्यांनी मला गावात राहण्यासाठी जागा दिली, पाय ठेवायला जागा दिली. अरे ज्याने खोली भाड्याने दिली त्याला आम्ही देव माणूस म्हणतो. जिनं स्वतःच्या गर्भात आणि ज्याच्या पोटात स्वतःच्या या विश्वात पहिला जागा ठेवायला पाय ठेवायला जागा दिली ती आई आम्हाला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. मातृत्वाचा दुसरा उपकार आहे जिनं विश्वात पहिला श्वास आपल्याला दान केला. आजही पहा तुम्ही, नाक दाबल्यानंतर माणसाचा श्वास बंद होतो आणि श्वास बंद झाल्यावर माणूस मरतो. हे जर विज्ञान असेल, नाक दाबल्यानंतर श्वास बंद होतो, तुम्ही ऐकताय ना, आणि श्वास बंद झाल्यावर जर माणूस मरतो, हे जर विज्ञान असेल, आईच्या गर्भात बाळ असताना ज्यावेळी दवाखान्यात सोनोग्राफी करतात ना, डॉक्टरांना विचारा तुम्ही, डॉक्टर बाळ सुखरूप तर आहे ना? हो, बाळ सुखरूप आहे तुमचं. डॉक्टर, बाळाच्या हृदयाचे ठोके तर व्यवस्थित पडतायत ना? हो आई, तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके पण व्यवस्थित आहे. बाळाची वाढ तर व्यवस्थित, हो, वाढ, पाणी, ठोके, सगळं बाळाचं वजन सगळं व्यवस्थित आहे, बाळ हेल्दी आहे. तुम्ही प्रश्न विचारा, काय हो डॉक्टर, माझ्या बाळाचा श्वास चालू आहे का? त्यावेळी डॉक्टर सांगतील, तुमच्या बाळाचं सगळं व्यवस्थित आहे, पण त्याची नाकाने श्वास घेण्याची प्रक्रिया बंद आहे. नाक दाबल्यानंतर श्वास बंद होतो, श्वासच घेतला नाही माणूस तर मरतो. हे जर विज्ञान असेल तर आईच्या गर्भात असताना श्वासाशिवाय बाळ जगतं, ही कोणती दैवी शक्ती असेल आणि ही किमया कोणाची असेल, हा उपकार कोणाचा असेल? म्हणून जगात त्या मातीची डिलिव्हरी, प्रसूती झाल्यानंतर बाळ जन्माला येतं, आल्याच्या नंतर दोघांमध्ये कनेक्शन असतं, ज्याला आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये नाळ म्हणतात. ती नाळ तोपर्यंत कापत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. रडलं नाही तर त्याला रडवायचे प्रयत्न करतात. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळ आतलं बाळाचं फुफ्फुस हे कोरं करीत असतं, ती चिकटलेलं असतं. ज्यावेळी बाळ रडतं त्याची पंपिंग चालू होते त्या फुफ्फुसाची, त्याच्यात हवा भरली जाते आणि लेकराची श्वासोच्छवासाची क्रिया प्रारंभ होते. पण तोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत. एकदा बाळ रडलं, नाही रडलं तर त्याला रडवतात. सोपं सांगू, जोपर्यंत MSEB ची लाईट येत नाही तोपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करणे नाही. विढल नाही रडवलं तर त्याला रडवतात आणि बाळ स्वतः श्वास घेऊ लागतो. जन्माला आल्यानंतर काही क्षणांनी मग बाळ स्वतः श्वास घेतो,
पण आईच्या गर्भात असताना मग लेकरू जगतय कुणाच्या श्वासावरती. त्यावेळी डॉक्टर सांगतील, आई ओ बाई, तुम्ही जो श्वास घेतात ना तो अर्धा श्वास तुमच्यासाठी आणि अर्धा श्वास बरोबर तुमच्या बाळाला पार्सल होतो. जिना गर्भात असताना स्वतःचा अर्धा श्वास सुद्धा दान केला. जगाच्या पाठीवरती ती फक्त आपली माय होती. हा मातेचा जीवावरती असलेला दुसरा उपकार आहे. मातेचा तिसरा उपकार, जिने या विश्वात या जगात स्वतःच्या लेकरासाठी रक्ताचा पहिला थेंब दान केला. तुम्ही म्हणताल आम्ही महिन्याला दान करतो तो शिबिरामध्ये, आपण दान करतो रे माझ्या दादांना, पण त्या रक्तदानामध्ये काहीतरी बदल आहे. आपण दान करतो, आपण रक्तदान करतो त्याला करतो, आपलं रक्त त्याला चालतं ज्याला, आणि आपला रक्तगट एक आहे, ब्लड ग्रुप एक आहे. ए गट, बी गट, ए बी आणि ओ पॉझिटिव्ह, ओ रक्तगट. ए बी वाल्याला सगळ्यांचं चालतं, ओला दाता म्हटले. ओ वाल्याला ओच चालतं, ओच सगळ्यांना चालतं. ए बी वाल्याला ओच चालतं, एच चालतं, बीच चालतं आणि बीच चालतं. ए वाल्याला एच चालतं, ओच चालतं, बी वाल्याला बीच चालतं, ओच चालतं. ओ वाल्याला फक्त ओचच चालतं. आम्ही त्याला रक्तदान करतो ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप एक आहे, रक्तगट एक आहे. जर रक्तगट मॅच झाला नाही तर रक्त चालत नाही, हे विज्ञान आहे. रक्तगट जुळला नाही तर रक्त चालत नाही, हे जर विज्ञान असेल. जन्माला आल्यानंतर दोघांचं रक्त तपासा तुम्ही. आईचा रक्तगट कधी कधी वेगळा येतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा येतो. पण बाळाच्या शरीरात तर रक्त तयार झालं ना, कोणाच्या शरीरापासून? आईच्या शरीरापासून. जिना गर्भात असताना स्वतःचं रक्त बाळाला दान केलं, यापुढे जाऊन सांगेल. गर्भात असताना आईचं रक्तगट जुळला नाही तरी सुद्धा आईचं रक्त लेकराला चाललं, हे विज्ञानालाही आजपर्यंत न उलगडलेलं कोड आहे. हा विश्वातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हा मातेचा तिसरा उपकार आहे. आईचा चौथा उपकार, जगात जिनं आपल्या लेकरासाठी स्वतःचं कॅल्शियम दान केलं. स्वतःचं कॅल्शियम आजही पहा तुम्ही, आपल्या शरीराची हाडं ही आईचं दूध पिऊन आणि आईच्या दुधाच्या कॅल्शियम पासून दष्ट आणि पुष्ट झालेली आहे. म्हणून आजही पहा तुम्ही, ते रक्त माणसाला, आईचं दूध माणसाला गप्प बसूच देत नाही. गावात भांडणं झाली की तो घराच्या बाहेर, ई बाहेर. बरोबर आहे ना? तुम्ही जागीत का सगळे, का भुका लागल्या तुम्हाला? मोकळे फ्रेश बसावर सगळे असं म्हणतात. मोकळे बसतात, मोकळे असतात, मोकळे मनाचे असतात. गालातल्या गालात असतात, ते प्युअर आतल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाहीत ना. असं म्हणतात माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की त्याची वाचा बसती. हा काय, हा तो हलत नाही, डुलत नाही, बोलत नाही, हसत नाही, नुसता जसा टुळू बघतो. डोळ्यातून जीव गेला. तर मला तुमच्याकडे कोण दाट शंका ती मध्ये याकत गचकलं का काय? विठ्ठल निदान मध्ये बसल्या बसल्या फुकटच्या टाळ्या तरी वाजी जाना. कीर्तनकारांनी टाळ्या मागून घेऊ नयेत. पण श्रोती जर कृपण असतील, कंजूष असतील, चिकट असतील, चिक्कू असतील, अरे याच्या पुढचा शब्द नाही बोलत मी, तर मग टाळ्या काय सारं मागूनच घ्यावं. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. विठ्ठल आईचं दूध माणसाला गप्प बसू दे. ई बाहेर, दाखवू का तुला माझ्या मायेच्या दुधाची? बरोबर आहे ना? आईचं दूध माणसाला गप्प बसू देत नाही. केवढी दुधाची उपकार आहे. आईच्या कॅल्शियमच्या दुधाची किती ताकद आहे. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृती, त्या संस्कृतीचं उत्खनन झालं आणि संशोधकांना हजारो वर्षापूर्वीचे सापळे सापडले, हाडांचे सापळे सापडले. सोनं तुम्ही वर्षभर जमिनीमध्ये पुरून ठेवा. सोनं असं डायरेक्ट सोनं ठेवलं तर वर्षभरामध्ये त्याची माती होते. बरोबर आहे ना? लोखंड जर जमिनीत पुरून राहिलं तर वर्षभरामध्ये त्या लोखंडाची माती होते. अरे वर्षभर सोनं, चांदी, लोखंड जमिनीत पुरून राहिलं तर त्याची माती होते. हे जर विज्ञान असेल, हजारो वर्षापूर्वी माती खाली दडपून राहिले तरी सुद्धा उत्खननामध्ये सापळे सापडले. ज्याला माती सुद्धा पाणी करू शकत नाही, ज्या हाडांची माती सुद्धा करू शकत नाही, ही फक्त मातीच्या दुधाची ताकद आहे.
माणूस मेल्याच्या नंतर त्याला जाळलं जातं. जाळल्याच्या नंतर त्याचं सगळं जळतं. सुंदर केस, सुंदर चेहरा, डिफेन्स, त्याची त्वचा जळते, त्याच्या इंद्रिय सगळं जळतात. कातडं जळतं, सगळं जळतं. पण तुम्ही त्याला सावडायला गेल्यावर, बरोबर आहे ना, माणसाला राखीत काय सापडतं? मग तुम्ही काय विसर्जन करतात? अस्थी, बरोबर आहे ना, हाडं सापडतात ना. ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, हे मातीच्या दुधाची ताकद आहे. हा, मातीच्या दुधाचा चमत्कार आहे जगातला सगळ्यात मोठा. तुम्हाला माहिती, अग्नी जाळू शकत नाही, माती करू शकत नाही. हजारो वर्षापूर्वी माती खाली दडपून राहिले सुद्धा हजारो वर्षानंतर हाडांचे सापळे सुद्धा सापडतात. ही मातीच्या दुधाची ताकद आहे. आणि दुधातल्या कॅल्शियम पासून आपले हाडं धष्ट आणि पुष्ट झालेली आहेत. हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विठ्ठल सगळ्यात मोठा उपकार असेल मातेचा, जिनं स्वतःचं रक्त दिलं, यात काय नवले. जगात जागा दिली पाय ठेवायला, यात काय नवले. श्वास दान केला, दूध स्वतःचं दिलं, यात काय नवले. सगळ्यात मोठी वस्तू आहे, तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट, आयुष्यभर माणूस त्याच्यासाठी जगतो, ती म्हणजे अब्रू. जे अब्रू तिने जन्मदात्या बापासमोर उघडी केली नाही, जे अब्रू तिने रक्ताच्या भावासमोर उघडी केली नाही, चार चौघात जिने स्वतःच्या कुंकवाच्या धन्यासमोर ती अब्रू उघडी केली नाही. बाई 50 माणसात जर बसली, मांडीवरचं लेकरू जर रडायला लागलं तिचं तानं 4-5 महिन्याचं, त्यावेळी ती तान्या लेकराची माय 50 लोकांचा विचार करत नाही, सोयऱ्या धायऱ्यांचा विचार करत नाही, मोठमोठ्या माणसाचा विचार करत नाही. त्यावेळी त्या बाईला, त्या तान्या लेकराच्या आईला स्वतःची आबरू नाही, स्वतःचं लेकरू महत्वाचं असतं. 50 माणसात बाई बसलेली असेल तर पदर त्याच्यावरून पांघरून टाकते. आणि भुकेने जे लेकरू व्याकुळ होतं ना, भुकेसाठी जे लेकरू तडफडतं, पहा तुम्ही, भूक लेकराला लागलेली असते, पण तळमळ 2 जीवांची चालते. एक पिण्यासाठी तळमळतो आणि दुसरा पाजण्यासाठी तळमळतो. एक दूध पिऊन तृप्त झाला आणि दुसरा पाजून तृप्त झाला. विठ्ठल 50 माणसात ती बाई बसते, पदर लेकराच्या वरून टाकते आणि लेकराच्या तोंडामध्ये दुधाची धार देते. जगातला सगळ्यात मोठा उपकार आहे हा आईचा. आई स्वतःची अब्रू. या भारताच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी ज्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये आणीबाणीच्या संकट ओढवलं काहीतरी आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान एक स्त्री झाली आणि जगासाठी आश्चर्य होतं. आजपर्यंत तुम्ही अमेरिकेला किती मोठं समजा, अमेरिकेने किती प्रगती केली, पण आजपर्यंत अमेरिकेमध्ये एकही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही. भारताची कदाचित प्रगती अमेरिकेच्या तुलनेत, जपानच्या तुलनेत, रशियाच्या तुलनेत आणि चीन देशाच्या तुलनेत जरी कमी असेल तरी सुद्धा भारत देशामध्ये जो नारी जातीचा सन्मान केला जातो, जगाच्या कोण्याच कानाकोपऱ्यामध्ये केला जात नाही तो. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. भारतामध्ये एक महिला पंतप्रधान होऊ शकते, एक महिला राष्ट्रपती होऊ शकते. अरे आदिवासी समाजातली महिला सुद्धा राष्ट्रपती होऊ शकते. आदरणीय सन्माननीय सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदीजी ताई मुर्मू, आदिवासी समाजातली महिला राष्ट्रपती होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते. आज सरपंच पदापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत, आज सायकल चालवल्यापासून तर विमानाची पायलट नारी. आणि भारतीय संस्कृतीचा, नारी शक्तीचा भारतीय संस्कृतीने सगळ्यात मोठा केलेला सन्मान आहे. आपल्या भारतामध्ये स्त्री देवाऱ्यातली देवता समजली जाते. ज्यावेळी इंदिराजी गांधी पंतप्रधान झाल्या आणि रशियामध्ये काही पत्रकारांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली, मुलाखत घेतली आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. तो इंग्लिश मध्ये विचारला, पण धड आमची इंग्लिशही धड नाही, मराठी बी धड नाही, हिंदी बी धड नाही. पहा तुम्ही, आपली एक तरी भाषा नीट आहे का? आपली मराठी बी शुद्ध नाही, इंग्लिश तर येतच नाही आणि हिंदी बी नीट नाही. भाग्या भाग्यान धपकन आपट्या. विठ्ठल
काय आहे आणि मराठीत? हल्ली आमची मराठी बाहेर घराच्या बाहेर पडताना एकटी जायला घाबरते. एखाद्याला रस्ता विचारा तुम्ही, तो म्हणतो ना उजव्या बाजूला राईट मारा, पुढे गोल राऊंड येईल, तिथून पुढे स्ट्रेट सरळ जायचं. ही फार चुकीची मिस्टेक आहे, बरोबर आहे ना? विठ्ठल रशियातील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, इंदिराजी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण कोणता? त्या लोकांना वाटलं पत्रकारांना की आता इंदिराजी सांगतील जगाच्या इतिहासामध्ये भारतात पहिली महिला पंतप्रधान, म्हणून मी जगाच्या इतिहासामध्ये अजरामर झाले. चंद्र आहे सूर्य, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अविस्मरणीय क्षण आहे असं वाटलं त्या लोकांना. पण आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलू लागली. रशियात भारतीय नारी बोलू लागली. तो माईक आता समोर करण्यात आला आणि इंदिराजी सांगू लागल्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण, मी पंतप्रधान झाले भारताची तो नाही, तर जेव्हा मी एका लेकराची आई झाली, आई बनण्याचं सुख ज्यावेळी मला मिळालं, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण होता. मोकळ्या वाजवा, कदार लेवणी देऊ नका. मोकळ्या द्यायच्या, कदार लेवणी काऊन द्यायच्या? ज्यावेळी राजीव माझ्या पोटी जन्माला आला, स्वर्गीय राजीवजी गांधी पंतप्रधान, ज्यावेळी राजीव माझ्या पोटी जन्माला आला आणि नुकत्याच जन्मलेल्या राजीवला मी माझ्या मांडीवर घेतलं आणि ज्यावेळी स्तनपान करण्यासाठी त्याला मी माझ्या छातीला लावलं आणि त्याने माझ्या स्तनातलं दूध ओढलं, त्यावेळी त्या क्षणाला माझ्या अंतःकरणामध्ये जी मातृत्वाची जी स्त्रीत्वाची लकेर निर्माण झाली, त्या आनंदापुढे त्या सुखापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेगणं वाटू लागलं. त्यावेळी मला जो प्रचंड आनंद झाला होता ना, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण होता. कारण आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलत होती, जिने आबरू सुद्धा आपल्या लेकरासाठी दान केली. हे 5 मातृत्वाचे जीवावरती उपकार आहेत. मी किती बोलत राहिलं आणि माझ्याही पेक्षा अभ्यासू किती कीर्तनकार आले तर मातृत्वाची गोडवी आपल्या शब्दातून मांडली जाणार नाहीत. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि सरस्वती शारदा आईचं मातृत्वाचे उपकार जर लिहायला बसली तर त्या सरस्वतीला सुद्धा मातृत्वाचे उपकार शब्दात सुद्धा मांडता येणार नाहीत. एवढं आकाशाईपेक्षा व्यापक आणि पृथ्वीपेक्षा विस्तीर्ण, जगात मोजता न येणार आणि मापता न येणार व्यापकत्व म्हणजे मातृत्व. जगाच्या पाठीवरती जी सदैव माता आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते, माझ्या लेकराचं कशाने चांगलं होईल, सदैव लेकराच्याच हिताचा विचार करते. अभंगाचं प्रथम चरण. हा लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित. हो 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 लेकराचे
जाणी माऊलीचे चित्त, सदैव आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते. लेकराचे हित जाणी माऊलीचे चित्त. दुर्योधन कसा मारता येईल प्रयत्न अखेरपर्यंत भगवान कृष्ण करत राहिला, पण दुर्योधनासारखा मूर्ख मुलगा कसा वाचवता येईल शेवटपर्यंत प्रयत्न माता गांधारी करत राहिली. समाजाला मान्य नाही लग्नाच्या आधीचा पोरगा आहे, मारता कसा येईल प्रयत्न कृष्णाचा आहे, पण समाजाला मान्य नाही तो मरावा हे समाजाला मान्य, पण तो मरू नये हा आईला मान्य. लग्नाच्या आधीच आहे पण माझाच आहे, कर्ण वाचवता कसा येईल. शेवटपर्यंत आई कोणती माता प्रयत्न करत राहिली. अरे ज्या बाईने पती अंध आहे असं कळताच लग्नाच्या मंडपात कळालं तिला नवरा अंध आहे माझा, तेव्हापासून ज्या पतिव्रता माऊलीने स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली होती, नवऱ्याला जग पाहता येत नसेल तर मी सुद्धा पाहणार नाही. आयुष्यभर जिने कधी स्वतःच्या डोळ्याची पट्टी सोडली नाही, पण या मूर्ख मुलाच्या सांगण्यावरून आई मला वज्रदेही व्हायचंय. धर्मराजाने सांगितलं आईने जर पट्टी सोडून नखशिखांताने हाळलं तर तुला वज्रदेही होता येईल. आई समोर गेला, आई वज्रदेही व्हायचंय मला, तुला डोळ्यावरची पट्टी सोडावी लागेल. आईने सांगितलं लेकरा तू जर सांगत असशील ना तुझ्या सुखासाठी आगीत उभं राहील, तू सांगत असशील ना तुझ्यासाठी काही करायला तयार होईल मी. जिनं स्वतःच्या पतीसाठी अंधे म्हणून पट्टी बांधून घेतली, पण मूर्ख मुलाचं ऐकून त्याला वज्रदेही करण्यासाठी गांधारीने डोळ्याची पट्टी बाजूला ठेवली. दुर्योधन समोर जाऊन उभा राहिला, नखशिखांताने हाळलं. पट्टी बांधत असताना आईने सांगितलं गांधारीने तू कुणाचं ऐकून इथपर्यंत येत असताना कुणाला भेटून आलास येता येता. आई भेटला होता एक माणूस मला, आई वज्रदेही नाही झालो मी, झालास रे बाळा, पण ज्या भागावरती माझी नजर पडली नाही, फुलांचं वस्त्र लावलं होतं ना पानाचं, ज्या भागावरती माझी नजर पडली नाही तो भाग तुझा कोमल राहील. म्हणून युद्ध करत असताना लक्षात ठेव, काळजी ठेव, मांडीवरती गदा बसू देऊ नकोस, शस्त्र बसू देऊ नकोस. एवढंच वाक्य देवाने ऐकलं. आणि कर्ण भिडता समरंगणी, तिकडे कर्णाची परीक्षा घेतली आणि दुर्योधनाला मारत असताना परमात्म्याने भर रणांगणात भीमाकडे पाहावं, असं बोट वर करावं भीमा आणि मांडीवरती थाप मारावी. बोट वरी करावं आणि मांडीवर थाप मारावी. का याच्या मांडीवर थाप मार. दुर्योधन मारता कसा येईल प्रयत्न कृष्णाचा होता, पण दुर्योधनासारखा मूर्ख मुलगा ज्याच्यामुळे 100 मारावं लागलं, ज्याच्यामुळे पिंडदान पाडायला सुद्धा एकही कौरव जिवंत राहिला नाही, असा माझा मुलगा अधोगतीला घेऊन जातोय, पण तो कसा वाचवता येईल प्रयत्न करत राहिली गांधारी. हा स्वभावच आहे अंतःकरणाचा. लेकराचे हित, प्रत्येक क्षणोक्षणी लेकराच्याच हिताचा विचार करते. जगाच्या पाठीवरती ती फक्त आई. प्रत्येकाचं प्रेम आणि उपकार कधी ना कधी तरी फेडायचे. सगळ्यांचं उसणं असतं, जगामध्ये एकीच उसणं नाही. आई ती आपली. काय झालं, एकदा आई जेवत होती, मुलगा जेवत होता. बऱ्याच दिवसांनी महिन्याने भेट झालेली. मुलाने विचारलं आई तू हल्ली फार कमी जेवतेस, तुझी तब्येत बरी नाही का. हो रे राजा, हल्ली मला असं ना पातळ घशाच्या खाली गिळता येतं, मला ना जास्त जेवण जात नाही रे बाळा, माझी तब्येत बरी नाही रे राजा. आई तुला दवाखान्यात घेऊन जाऊ का. नको रे बाळा, कशाला, पिकलेलं पाणी कधीतरी गळणारच आहे, कुठपर्यंत औषध गोळ्या काम करणार आहे. मुलाने ऐकलं नाही आईचं, तिला दवाखान्यात घेऊन गेला आणि गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर माझ्या आईवर खूप चांगले उपचार करा. हो डॉक्टर, आमच्या आईने फार मोठे कष्ट केले म्हणून तर आज हे वैभव उभं राहिलं. हा बंगला दिसतो ना, ही गाडी दिसते ना, बागायती शेती दिसते ना डॉक्टर, लाख रुपये पगाराची नोकरी, आमच्या आईचे उपकार आहेत, तिचे कष्ट आहेत. आम्ही लहान होतो ना डॉक्टर, आम्हाला शिकवण्यासाठी आमची आई एक एक वेळ उपाशी राहिली. हो डॉक्टर, सकाळी अर्ध्या भाकरीवर आणि चतकुर भाकरीवर आमच्या आईने दिवस काढले. हो डॉक्टर, पोटाला चिमटा दिला. आमचं शिक्षण चालू होतं ना, वही आणि पुस्तक कमी पडू नये याच्यासाठी आईने चप्पल, पायात चप्पल घालायची सुद्धा कंजूशी केली. हो डॉक्टर, पण आम्हाला खूप शिकवलं, लहानाचं मोठं केलं, फार कष्ट केले तिने. आणि आता खायचे दिवस आले ना, आता आजारच खाऊ देत नाही तिला, पण खूप चांगली औषधं द्या, आमच्या आईला लवकरात लवकर बरा करा. हो डॉक्टर, माझी माय बरी झाली पाहिजे.
इथं बरं वाटलं नाही तर मुंबईला घेऊन जाईल, अमेरिकेत घेऊन जाईल, पण माझी माय बरी झाली पाहिजे. डॉक्टरांनी खांद्यावर हात ठेवला. रामभाऊ सांगू का तुम्हाला, आता किती उपचार केले ना तुमची माय बरी होऊ शकणार नाही. का डॉक्टर असं का बोलताय तुम्ही? तुम्ही तर आमचे फॅमिली डॉक्टर आहात ना. खरं बोलताय रामभाऊ मी. तुमची माय आता बरी होऊ शकत नाही, कारण तुमच्या आईला अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय आणि तो 3ऱ्या स्टेप मध्ये. आता अब इन्हें दवा की नाही दुआ की जरूरत आहे. यांना घरी घेऊन जा आणि काय खायचं तर खाऊ घाला. डॉक्टर ही गोष्ट कधी माहिती पडली हो तुम्हाला? माझ्या आईचा कॅन्सर शेवटच्या टप्प्यात गेला. तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात ना, ही गोष्ट कळवली नाही तुम्ही डॉक्टर आम्हाला. खरं सांगू का रामभाऊ, 6 महिन्यापूर्वीच कळली हो ही गोष्ट. कळवलं नाही का? कळवलं नाही तुम्ही डॉक्टर आम्हाला? विश्वासघात केलं तुम्ही आमचा. महिनाभर मी लांब होतो आईपासून, तुम्ही मला तिचा आजार कळवला नाही. खरं सांगू का रामभाऊ, फोन करणारच होतो मी फोन हातात घेतला, पण कसं काय आईने पाहिलं. तुमची आई जवळ आली, हातातला फोन हिसकावून घेतला, फोन कट केला आणि मला बजावलं, खबरदार डॉक्टर, मला अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, ही गोष्ट माझ्या लेकराला सांगाल तर. आताच कसा बस माझ्या लेकराचा प्रपंच सुरळीत चाललाय. मला कॅन्सर ही गोष्ट कळाली ना तर तू माझ्यावरती आवाडवे खर्च करेल, खूप खर्च करेल आणि माझ्या लेकराचा आता सुरळीत चाललेला प्रपंच रस्त्यावरती येईल. आपल्या लेकराचा सुरळीत चाललेला प्रपंच रस्त्यावरती येऊ नये म्हणून कॅन्सर सारखा रोग जी माऊली आपल्या जीवावर काढते ना, जगाच्या पाठीवरती फक्त तिला माय म्हणतात गड्या, फक्त तिला माय म्हणतात. ऐसी कळवड्याची जाती करी लाभावीन प्रीती. म्हणून माईबाप आता एवढी पब्लिक, एवढे पाहुणे मंडळी, आई साहेब जर असताना आले असते तर अंतःकरण आणखी मोठं झालं असतं. माझी प्रांजळ इच्छा आहे, आज गावोगाव प्रत्येक भागामध्ये माईबापांच्या पुण्यतिथ्या नाही, उत्तर क्रिया नाही आणि त्याची कीर्तन नाही. करू नका असं म्हणणार नाही, पण माईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन सोहळे झाले पाहिजे. तुम्ही म्हणताल ताई नाही ना माहिती आम्हाला माईबापाचा वाढदिवस कधी. तुम्हाला ज्या दिवशी सवड आसन आणि ज्या दिवशी वाटलं तो दिवस तिच्यासाठी वाढदिवस झाल्याशिवाय राहणार नाही. जिवंत असताना माईबापाने जर एवढी पब्लिक पाहिली, एवढा समुदाय पाहिला, एवढे पाहुणे रावळे जर पाहिले तर त्यांचं अंतःकरण भरून येतं. माझ्या लेकरांनी माझा एवढा मोठा वाढदिवस साजरा केला, माझ्या माईबापानं केला नाही, नवऱ्यानं केला नाही, पण माझ्या लेकांना केला. म्हणून जे अंतःकरण माईबापाचं भरून येतं, असताना केलं जातं ते दर्शन, व्यक्ती गेल्याच्या नंतर केलं जातं ते प्रदर्शन. नंतर रडण्यापेक्षा हमरडा फोडण्यापेक्षा आहे तोपर्यंत किंमत करा. झालेली सेवा थांबते मी या ठिकाणी, कारण घाई मला नाही, घाई तिकडे झालेली. एका चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवलाय, 3 चरण शिल्लक आहेत. कधी योग आला या परिसरात तर हाच अभंग पुन्हा घेऊन 3 चरणावरती तुकोबारायच्या कृपेने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. 3 चरणाचा अर्थ सरळ सरळ या ठिकाणी 3ही चरण सरळ सरळ म्हणते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. लेकराच्या हिताचा, स्वतःच्या लेकराच्या हिताचा विचार करते ती आई, पण आपल्या लेकराचं चांगलं व्हावं इतकंच दुसऱ्याच्याही लेकराचं चांगलं व्हावं असं जिला वाटतं. जगामध्ये तिला आई नाही तर तिला माऊली म्हणतात. अशी जगामध्ये एकच माऊली आहे, ती म्हणजे संत माऊली. जगाच्या उद्धाराचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविनी प्रीती. झालेली सेवा कैलासवासी हो घेते, सगळे भजने एकदाच घेऊयात मी आता. झालेली कीर्तन रूपी सेवा कैलासवासी गंगा भागीरथी आई साहेब लक्ष्मीबाई गंगाधरजीराव बारे यांच्या चरणी आपण सर्वांच्या वतीनं आदरांजली आणि श्रद्धांजली म्हणून समर्पित करूयात. भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूयात, परमात्मा त्यांना उत्तम सद्गती प्राप्त करून देवत आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सर्व कुटुंबीय असतील, त्यामध्ये प्राध्यापक श्री नारायणरावजी सर असतील, त्याचप्रमाणे राजेंद्र भाऊ असतील, त्याचप्रमाणे दत्तात्रय भाऊ त्यांचे पुतणे, त्याचप्रमाणे दगूबाई, रतनबाई, शोभाताई, मंदाकिनीताई असतील, सुवर्णाताई, मंजित भैया, अक्षय भैया, पूजाताई, आरतीताई, शेखर भैया, कैलास भैया, योगेश भैया आणि सर्व बारे परिवार, या सर्वांना त्या दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत.
सर्व वारकरी मंडळी, सर्व श्रोते सज्जन, सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद. आणि एकदा बारे परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. तुम्ही कीर्तन घेतलं म्हणून मी टाळ्या मागितल्या नाही. दाता तोची एक जाणा जो नारायणा स्मरवी. त्यांनी आपल्या आई वडिलांचं, आईचं ठेवलेलं पुण्यस्मरण या परिसारासाठी नक्कीच काहीतरी आशावाद आणि सर्वांच्या समोर आदर्श असेल. म्हणून एवढ्या थाटामाटामध्ये ज्यांनी आपल्या आईचा पुण्यतिथीचा सोहळा आयोजित केला आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणून बारे परिवाराला धन्यवाद. हरी विठोबा रखुमाई. हात वरती घ्या, उठू नका कोणी. टाळी वाजवा, टाळी. हा हा, टाळी. बाबा. बड, 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 बड. ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा. थोबा 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 थोबा. तुका म्हणे माझे, तुका म्हणे आनंदावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐशी चळवळाचे गाते, ऐशी चळवळाचे गाते, ऐशी चळवळाचे गाते, ऐशी चळवळाचे गाते. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा सतवरी बोधे, तुम्हा सतवरी बोधे, तुम्हा सतवरी बोधे, ऐसी कळवळाची गाते, ऐसी कळवळाची गाते, ऐशी कळवळाची गाते, ऐसी कळवळाची गाते. आचविला भाविना प्रीती,
कविला भाविना प्रीती कविला भाविना प्रीती ऐशी कळवाळ्याची जाती ऐशी कळवाळ्याची कळवळ्याची ऐशी कळवाळ्याची